नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. काल मी घरी ताकातली चाकवताची भाजी केली होती. थोडी भाजी उरली, वाया न घालवता तिच्यापासून एकदम वेगळं आणि चविष्ट थालीपीठ बनवलं. तीच भाजी परत कोणी खाणार नाही म्हणून उरलेल्या भाजीपासून एकदम मस्त पौष्टिक थालीपीठ बनवलं आहे. घरात उरलेली भाजी वाया न घालवता तिच्यापासून नवीन पदार्थ कसा तयार करता येतो हे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. यासाठी मी ही उरलेली भाजी घेतली. हे थालीपीठ बनवण्यासाठी मेथी, कोबी, कोथिंबीर, कांदा बारीक चिरून घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखी भाज्या घेऊ शकता. यामध्ये पचेल एवढे ज्वारीचे पीठ घातले. तुम्ही कणिक पण घालू शकता. आता यामध्ये ह्या अर्ध्या भाज्या घालून घ्यायच्या. मेथी, कांदा, कोबी, कोथिंबीर. चवीनुसार मीठ घालायचं. 1 टेबलस्पून तीळ, अर्धा चमचा ओवा, तिखट अर्धा चमचा, हळद, ठेचा 1 चमचा. सगळे जिन्नस मिक्स करायचे. यामध्ये पाणी घालायचे नाही. भाजीमध्ये पचेल तेवढेच पीठ घाला. पाण्याचा वापर न करताच आपण बनवणार आहोत. चांगला पीठ मळून घ्यायचं. एक ओला रुमाल मी पोळपाटावर अंथरला. यावर एक गोळा घेऊन आपल्याला किती पातळ जाडं पाहिजे थालीपीठ त्यानुसार थापायचं. मी हे पातळ थालीपीठ बनवत आहे. यावर ह्या ज्या आपल्या उरल्या भाज्या होत्या अर्ध्या त्या घालायच्या. सगळ्या भाज्या यावर पसरवून घेऊ आणि परत थापून घ्यायची. तुम्हाला आणखी भाज्या पाहिजे असेल तर तुम्ही आणखी भाज्या घालू शकता तुमच्या आवडीनुसार. जितक्या भाज्या घातल्या तितके हे थालीपीठ पौष्टिक होते. एवढ्या भाज्या आवडत नसेल तर नका घालू, तुमच्या चॉईसनुसार. तव्याला तेल लावून घेऊ. आता यावर हे थालीपीठ घालून घ्यायचं. वरून तेल किंवा तूप लावा. तुम्हाला जे आवडत असेल ते. झाकून मंद गॅसवर हे थालीपीठ शेकून घ्यायचं. पलटवून घ्या आणि परत 2 मिनटं शेकून घ्यायचं. आपलं थालीपीठ तयार आहे. हे मी काढून घेतले. आता मी तुम्हाला जाड थालीपीठ कसं बनवायचं ते बनवून दाखवते. तव्याला तेल लावून घ्यायचं. एक मोठा उंडा घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा. तव्यावरच डायरेक्ट थापायचा. सगळ्या भाज्या यावर घालायच्या. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. गाजर पण घालू शकता, शिमला मिरची पण घालू शकता. भाज्या घातल्यानंतर परत हे थापून घेऊ आपण. परत हा थालीपीठ पसरवून घ्यायचं. हलक्या हाताने पसरवा.
झाकून मंद गॅसवर 5 मिनिटापर्यंत शेकून घ्या. जाड असल्यामुळे थोडा वेळ लागतो. यावर वरनं तेल घालायचं. पलटवून घेऊ. परत झाकून ठेवा तेल घालून. थालीपीठ जाड किंवा पातळ कसं बनवायचं ही चॉईस पूर्णपणे तुमची आहे. दोन्ही प्रकारे हे थालीपीठ अप्रतिमच लागतात. आपले थालीपीठ तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल अशी मला खात्री आहे. घरात उरलेली भाजी वाया न घालवता अशा पद्धतीने नवीन पदार्थ जरूर करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वयंपाक करत राहा आणि एन्जॉय करा स्वयंपाक. धन्यवाद.